नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा जो ब्लॉग असणार आहे तो खूप महत्त्वाचा ब्लॉग आहे माझ्यासाठी. का ते तुम्हाला कळलंच असेल, तुम्ही वाचलंच असेल वरती टायटल. हा जो ब्लॉग आहे त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे माझं जुनं घर. सो आता जुनं घर म्हणण्यामागचं कारण असं आहे की हे जे घर आहे जिथे आता मी बसलो आहे हे आहे तारदेव पोलीस कॅम्पमधलं घर. माझे वडील जे आहेत ते पोलीस हवालदार होते, आता ते रिटायर झाले. सो आम्ही आता हे घर सोडून जाणार आहोत. पण हे जे घर आहे इथे मी गेली अनेक वर्ष राहतो. मी साधारण 4-5 वर्षातच असेल ज्या वेळेला आम्ही इथे राहायला आलो. आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे आता माझं वय 23 वर्ष आहे, एवढी वर्ष मी इथे राहिलो आहे आणि सगळ्या आठवणी आहेत इथे. तर विचार केला की याचा एक व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकावा, जो तुम्ही सगळेसुद्धा बघाल आणि माझ्यासाठी सुद्धा एक ती मोठी आठवण राहील. कारण असं आहे की आता तुम्ही ज्या माझ्या रील्स बघता, व्हिडिओज बघता, सो त्याची सगळी आयडिया, मग त्याची सुरुवातीपासून मग ते एडिट करणं, अपलोड करणं, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या इथेच कुठे कुठे झाल्या त्याच घरामध्ये. सो म्हटलं की तुम्हाला त्या जागाही दाखवू. तर त्यासाठी हा ब्लॉग आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन मी नीट. सो आता सगळ्यात पहिलं, आता ॲक्च्युली माझ्या मागे आणि इतर पण ठिकाणी घरामध्ये सगळीकडे थोडं सामान अस्ताव्यस्त पडलं आहे, कारण शिफ्टिंगचं काम म्हणजे चालूच आहे थोडं. आता सामान ऑलरेडी शिफ्ट झालं आहे, आता आहे ते इथनं शिफ्ट करणार आहोत आम्ही. सो त्याच्या आधी तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो. हे बघा, ही अशी आहे ती खोली. सो हे जे कलर तुम्ही बघताय थोडा अर्धवट आहे. सो ॲक्च्युली काय आहे, हे सगळं गव्हर्नमेंटचे लोक येऊन करून जातात, म्हणजे कलरिंगचं काम. पण ते आता बराच काळ आलेच नाही. हे जे काम अर्धवट टाकलं ते, नंतर बराच प्रयत्न केला तर ते काही झालंच नाही कम्प्लीट. मग ते असंच आहेत सगळे कलर्स घराचे. सो आता पहिल्यांदा दाखवतो जिथे आता मी बसलो होतो ना, हा जो कोपरा आहे मित्रांनो, हा कोपरा खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की मी इंस्टाग्रामवरती जी आयुष्यात पहिली रील टाकली, ती रील इथे या ठिकाणी याच्यावर बसून मी शूट केली होती. कारण की कसं आहे की आत्ता तर लाईट लावली आणि संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे जरा उजेड आहे. पण सकाळी आपली ह्याच खिडकीतनं प्रॉपर लाईट येत असतो आणि हीच ती जागा आहे जिथे छान लाईटिंग म्हणजे दिसते कॅमेरा वाईज. सो इथे आत्ता जरी तुम्ही माझ्या इन्स्टाच्या अकाउंटला खाली गेलात एकदम आणि एकदम पहिली रील माझी बघितली, तर त्या पहिल्या रीलमध्ये तुम्हाला ही वॉल दिसेल, ही बॅकग्राऊंड दिसेल. इथे बसून ती मी शूट केलेली, पण तो कोणाला कळणार नाही की इथे बसून शूट केली आहे. सो ही ती जागा आहे. त्यानंतर आता दुसरी जागा म्हणजे अशी आहे की इथे आता ही जागा आहे, इथे आधी कपाट होतं एक. त्यामुळे कसं आहे की इथे कपाट, इथे अर्धवट रंग. त्यामुळे आता काही अचानक कुठे ऑडिशन वगैरे पाठवायची असेल किंवा अर्जंट कुणाला तरी कास्टिंग डिरेक्टरला फोटोज पाठवायचे, आता जे माझे ॲक्टर्स मित्र आहेत जे बघत असतील हा ब्लॉग, त्यांना माहितीच असेल की अर्जंटली जर ऑडिशन किंवा फोटो मागवला तर कसं पटपट ऑडिशन करून वगैरे पाठवावे लागतं. सो त्यामुळे कलर्स भिंतीचे असं अर्धवट असल्यामुळे फक्त 2च जागा आहेत जिथे मी ऑडिशन शूट करायचो. एक तर ही दरवाजाची इथली ही जागा, कारण इथे जरा नीट काय म्हणतो प्लेन आहे, त्या मानाने ते इथे शूट करायचो. जितक्या बऱ्याच ऑडिशन्स मी इथे दिल्या, अगदी म्हणजे मोठ्या अगदी छोट्या कुठल्याही सिरियलची असेल किंवा ॲडची असेल, तिथपासून अगदी नेटफ्लिक्स वगैरेच्या पण ऑडिशन मी इथेच याच वॉलवरती दिल्या आहेत. त्यानंतर दुसरी जागा म्हणजे ही, हा पडदा असा लावून इथे पूर्ण कवर करून पडद्याने इथे शूट करायचो मी. सो अशा 2 जागा होत्या जिथे मग मी आता इथे जागा पण कमी होती तेव्हा ट्रायपॉड वगैरे आपण गोष्टी नव्हत्या माझ्याकडे. मी आईचा आता फोन पण दिला, बोला तिथून शूट कर. अशा करून या सगळ्या मी शूट केल्या. मी आता जी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो, यशोदा मालिकेमध्ये मी होतो झी मराठीच्या,
याची ऑडिशन सुद्धा मी इथेच याच ठिकाणी शूट करून पाठवली होती. सो ही ती जागा आहे. त्यानंतर हा जो ही जागा कायमच टी व्हीची जागा होती आमच्या. आणि ह्या ठिकाणी खूप वेगळ्या आठवणी आहेत ॲक्च्युली टी व्ही सोबतच्या. कारण इथे याच ठिकाणी इथे बसून टी व्ही बघायचो. म्हणजे इतर लोकांना इथे बसून टी व्हीमध्ये बघण्यापासून ते स्वतःला इथे बसून टी व्हीमध्ये बघण्यापर्यंतचा प्रवास इथे झाला आहे. सो ही जागा तर खूपच महत्त्वाची आहे. सो आता आपण तो जो दरवाजा आहे तर त्या दरवाजा आतमध्ये किचन आहे. पण आता माझे बाबा पण इथे आहेत तर बाबांना मी जरा आतमध्ये पाठवलं कारण सगळं इथलं शूट करून घेत होतो. आता त्यांना मी बाहेर बोलवतो. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता तुम्हाला आतलं सगळं दाखवतो. कारण आतमध्ये खूप वेगळा विषय आहे. तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला समजेल. चला तो आता आपण आतमध्ये आलो आहे. आतमध्ये बघाल तर हे आहे किचन आणि हे आहे बाथरूम आणि टॉयलेट. सो आता तुम्हाला एक एक गोष्ट मी दाखवणार आहे. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा बाप्पाची मूर्ती. ही बाप्पाची मूर्ती बऱ्याचदा माझ्या इन्स्टाला स्टोरीवरती किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितली असेल माझ्या इंस्टाग्रामवरती. सो ही मूर्ती पण थोडी स्पेशल आहे कारण की हिला जे बघताय तुम्ही आधी ह्या मूर्तीला ॲक्च्युली 2 वर्ष झाली. 2 वर्षांपूर्वी मूर्ती घेतलेली. पण 1 वर्ष झाल्यानंतर थोडासा याचा कलर आत्ता पण तुम्ही बघू शकता. बघा आत्ता इथे कसा कलर वगैरे गेला आहे तसा गेला होता. सो आत्ता जो हा कलर केलेला आहे तो पूर्ण मी रिपेंट केला आहे त्याला. आधी तो कसा होता त्याचा फोटो पण तुम्हाला इथे टाकतो हवं तर. बघा असा होता आधी आणि आत्ता मी ह्याला असा रिपेंट केला आहे. आणि आता थोडा रंग जायला लागला आहे म्हटल्यावर पुन्हा मी त्याला रिपेंट करणार आहे. सो हा देवार आहे. सो नॉर्मली तर हे आमच्या घरचं किचन आहे. इथे गॅस वगैरे होता. आता सगळं ते आम्ही शिफ्ट केलं त्यामुळे थोडं सामान कमी आहे. आता नॉर्मली किचन आहे म्हटल्यावर इथे जेवण वगैरे तर म्हणजे बनायचंच. पण ही जागा माझ्यासाठी अजून थोडी स्पेशल आहे. का ते तुम्हाला सांगतो. काय आहे बघा इंस्टाग्रामवरती तुम्ही माझ्या ज्या काही रील्स वगैरे बघता सो त्याच्यामध्ये कसं आहे की नेहमी थोड्या सिनेमॅटिक पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. फ्रेम वाईज असू दे, साऊंड वाईज असू दे किंवा स्टोरी वाईज, शॉर्ट्स, अँगल वाईज प्रत्येक पद्धतीने मी एका सिनेमाला जशी ट्रीटमेंट देतात तशीच सेम ट्रीटमेंट मी माझ्या रील्सला देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझं तुम्ही नेहमी बघाल की जी साऊंड क्वालिटी असते, जो साऊंड असतो तो खूप चांगल्या प्रकारे येतो. प्रत्येक शब्द, उच्चार सगळं नीट ऐकू येतं. कुठेच असा आवाज आहे अरे काय बोलला कळलं नाही वगैरे असं होत नाही माझ्या व्हिडिओजमध्ये. त्याचं कारण असं आहे की ते व्हिडिओ शूट झाल्यानंतर, एडिट झाल्यानंतर मी पुन्हा ते डब करतो. जसा एक सिनेमा डब होतो तसं मी प्रॉपर डबिंग करतो त्या प्रत्येक रीलचं आणि मग अपलोड करतो. तो मी जेव्हा इथे राहायचो तेव्हा माझा डबिंग स्टुडिओ होता. ते म्हणजे हे बाथरूम. सो आता कारण बाहेर कायमच आवाज वगैरे असायचा आणि आई इथे काम करते किचनमध्ये, बाबाही बाहेर आहेत किंवा बाहेर बाबा जरी नसले तरी बाहेर लोकांचा आवाज गॅलरीमध्ये. त्यामुळे ही जी खिडकी आहे याची एवढीशी ओपन करून इथे एक डायलॉग बोलणार, लावणार असं राहून मी डब करायचो इथे. सो हा डबिंग स्टुडिओ. इथे सगळ्या गोष्टी डब व्हायच्या. मी जे इन्स्टावरती रॅप टाकले किंवा गाणी बनवली ती सगळी सुद्धा इथेच रेकॉर्ड केली आहेत मी. आता हे बघितल्यावर तुम्हाला विचित्र वाटत असेल थोडं, पण त्याचं मागचं कारण आहे की इथे शांतता, बंद रूम झाल्यामुळे थोडं शांत व्हायचं आणि बाहेरचा खिडकी ओपन केल्यामुळे तो घुमायचा नाही जास्त आवाज. सो इथे डबिंग स्टुडिओ होता. सो इथे डबिंग व्हायचं माझं आणि तिथेच बऱ्याचदा आयडियाजही सुचायच्या. आंघोळ वगैरे करताना रील्सचे कॉन्टेंट किंवा काही असं परत रील्सचे तर बरेच कॉन्टेंट मला इथे सुचले. सो नंतर सुरुवातीचं मी सगळं तिकडे करायचो. त्यानंतर मला कळलं की त्याच्यापेक्षा एक बेटर जागा आहे जिथे मी माझ्या रील्स डब करू शकतो. ती जागा म्हणजे ही जागा आहे. सो जेव्हा मला कळलं की तिथे थोडा आवाज नकळत घुमतोच आहे थोडाफार, त्यामुळे एकदम क्लिअर आवाज कुठे रेकॉर्ड होईल याचा मी विचार करतच होतो, तेव्हा मला सापडली ही जागा
जिथे मी डब करायला लागलो माझ्या रील्स नंतर. काय होतं की दुपारी जेव्हा किचनमध्ये कोणी नसायचं, आई बाबा बाहेर असायचे, तेव्हा मग मी इथे येऊन डब करायचो. आता इथे येऊन डब करायचं असेल, इथे पण सेम विषय आहे. जर मी इथे राहून जर डब केलं तर इथना तोच इफेक्ट यायचा घुमल्यासारखा नकळत. पण जे क्लिअर आहे त्याच्यासाठी बघा हे कष्ट आहे बघा, हे सगळं बाजूला घ्यायचं असं आणि इथे फोन ठेवून असं राहून इथे एक लाईन डब करायची, आत यायची, मग ती लाईन लावायची, नीट लावली आहे का बघायची, उच्चार वगैरे बघायचो आणि ते झालं की दुसरी लाईनला परत इथे डब करून परत आतमध्ये, तर ती क्लिअर यायची. कारण इथला नेचरचा आवाज आणि इथे तुम्ही जर बघितलं तर समोर काही नाही आहे, त्यामुळे इथे फारसा आवाज नसतो. आवाज असला तरी हा सगळा बघा तुम्ही स्वतः ऐकताय, कावळ्या वगैरे पक्ष्यांचा आवाज. सो या आवाजाने डबिंगवरती काही फरक पडत नाही तसा, त्यामुळे इथे खूपच क्लिअर डब व्हायचं. त्यामुळे नंतर मग पुढच्या ज्या अनेक रील्स माझ्या होत्या त्या मी इथे डब केल्या. सो हे असं आहे माझं घर, म्हणजे माझं जुनं घर, जे आता मी ऑलमोस्ट म्हणजे सोडलंच आहे ऑलरेडी मी. तर आता फक्त इथलं थोडं जे सामान आहे ते एकदा नेलं की मग या घराच्या चाव्या पुन्हा सबमिट करणार बाबा तिकडे, आणि मग आता जिथे राहतो तिथेच मी राहणार नाही. आता ऑलरेडी तिकडे झालो आहे शिफ्ट मी. सो अशा सगळ्या आठवणी आहेत, म्हटलं तुम्हालाही दाखवू, तुम्हालाही सांगू. आत्ता जिथे मी राहतो आहे तिथे ते घर याच्यापेक्षा बेटर आहे, जिथे प्रॉपर कलर वगैरे आहेत प्रॉपर भिंतीला, प्लस एक बेडरूम आहे जिथे छान डब करू शकतो मी, जे मला हे सगळं करत बसायची गरज नाही, प्लस ट्रायपॉडवरती शूट करू शकतो. पण जेव्हा हे सगळं काही नव्हतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या, आणि याच सगळ्या भिंतींनी बघितलंय हे सगळं, म्हणजे हा सगळा प्रवास की एक 4-5 वर्षाचा मुलगा ते तिथून नाटक वगैरे अभिनय क्षेत्र, तिथून TV मालिका, ह्या सगळ्या ह्याच्यातनं मग आता रील्स, मग आता तुमच्यापर्यंत हे जे काही मी पोचतोय हा सगळा प्रवास. सो खूप मोठा प्रवास या घराने बघितलाय, आणि खूप एक ती विचित्र फिलिंग आहे सगळं सोडून एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा सगळं तिथे तयार करणं, हे सगळं खूप वेगळं फिलिंग आहे. पण ठीक आहे, आता काय आपण म्हणू शकत नाही, जे आता होतं ते तर होतं, आता जे आहे ते आहे. असो, तुम्ही जर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघताय तर खरंच खूप धन्यवाद, आणि नक्की हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि लवकरच तुमच्यासाठी पुढचे ब्लॉग्सही मी घेऊन येईन. मला माहिती आहे मी खूप हळूहळू हे सगळं टाकतोय ब्लॉग्स, पण मी याची गती वाढवेन नक्कीच, आणि खूप सारे छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामला जर मला फॉलो करत नसाल तर नक्की जाऊन फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.